मामाची मनोभावे पूजा करत होता. त्या लकाप्पा बेकरीला मात्र मामाची सेवा करायला सुरुवात केली. आणि सेवा गोरगट्टी आहे साल 1932 आणि 1932 साला माझे मामा त्या गावामध्ये मेंढर राखत होते आणि मेंढर राखताना लकाप्पा बेकरी त्याच क्षेत्रामध्ये मामाच्या बरोबर होता. मला घरचं प्रपंचाचं अजिबात बघितलं नाही. बायको मुलं संसार शेतीमध्ये कसं लक्ष दिलं नाही. डायरेक्ट मामाच्या सेवेमध्ये मामाची मेंढे मोडीची सेवा करण्यात महिला त्याला लकाप्पा बेकरीचं नाव आवडला. ती आवडला त्या ठिकाणी आली आणि त्या लकाप्पाला शिकायला सुरुवात केली. तुला काय अक्कल व्हायचं नाही म्हणली. ह्यो भारतीय मुलाचा लवाजमा कसा सोडवायचा मी. अरे माझं वय झाले लकाप्पा तुला कळतं का नाही. मी आता कोणाकोणाचं म्हणून बघणार आहे. लकाप्पा बेकरीला तर म्हणाले पण मामाला ही म्हातारी काय म्हणाले हे म्हणले देवा. अरे हे कार्टल जर आले पण देवात मोकळी आली असती ग. त्यावेळी माझे मामा सांगू लागले मामाला हे म्हातारे तुझी पटपट बंद कर अजिबात चालू नको. म्हातारे थांब आहे म्हणाले ब्राह्मणाचे 8 एकर क्षेत्र तुझे तुलाच आहे मिळणार. मामा म्हणाले अगं ज्या ब्राह्मणाचं 8 एकर क्षेत्र खंडन की त्या ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न निघणार आणि लग्न निघाल्यानंतर तो ब्राह्मण तुला पत्र पाठवेल आणि त्या पत्राच्या नुसार त्या जमिनीचा व्यवहार करून घे. महिला या देवाला सगळं माहिती आहे. कुठं कधी काय होणार आहे सगळं या देवाला माहिती आहे. महिला बघा लकाप्पा बेकरीच्या आईला सांगितलं आणि माझ्या मामाने सांगितलं बरोबर म्हणला हे म्हातारे हे माझ्या बटव्याचे 100 रुपये घे आणि त्या ब्राह्मणाला हिसाब देऊ टाक. जमीन ठरली 5000 रुपये. पण मला गरिबीची परिस्थिती आहे. त्या काही 5000 म्हणजे खूप होते. 5000ला 8 एकर जमिनीचा व्यवहार ठरला. ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न निघलं. त्या ब्राह्मणाला 100 रुपये इशारा पत्र पाठवायला सांगितलं. 100 रुपये इशारा पत्र महिला त्या ठिकाणी पाठवलं आणि ब्राह्मणाला पुढच्या व्यवहाराला मुदत मागून घेतली. त्या आईने लकाप्पा बेकरीच्या मुदत मागून घेतली. महिला आता हे पैसे फेडायचं कसं म्हणून लकाप्पा बेकरी मामाला म्हणाला मामा अरे 8 एकर क्षेत्र घेतलं पण याचा व्यवहार फेडायचा कसा मामा म्हणाला अरे राजाच्या तुझ्या बाळूदरबाराच्या दरबारामध्ये सेवा करते पहिल्यांदा करते. मामा म्हणाले कुस्त्या करायला सुरुवात कर. लकाप्पा बेकरी म्हणाला मामा कुस्त्या करू ना. आखरेचं मैदान होतं. आखरेगावची जत्रा होती आणि त्या जत्रेमध्ये लकाप्पा बेकरी म्हणाला मामा मी कुस्ती करू का. मामा म्हणाला एका 2-2 जरी कुस्त्या केल्या तरी बाळूदरबाराच्या आशीर्वादानं तू विजयाचा झेंडा घेऊन येणार बा. या देवाला कायच देवा माय बाप. बघा लकाप्पा बेकरीला आशीर्वाद दिला. आपल्या गावाला लकाप्पा बेकरीच्या मैदानामध्ये कुस्ती जिंकला. तिथे 2,500 रुपये रोख रक्कम आणि 2 जोडे सोनं मिळालं. बघा 2,500 रुपये झालं. पुढं जे मैदान होतं ते मृतनाथ गाव इथलं तिथे 1,500 रुपये जिंकले. आणि झाले किती 4,000 झाले का. 4,000 झाल्यानंतर मैदान कपूर गाव आहे आणि त्या कपूर गावामध्ये लकाप्पा बेकरीनं कुस्ती जिंकली. झाले किती 500 रुपये मिळाले. 4.5 झाले का. जगाच्या मालकानं इस्रायलला 100 रुपये दिले. किती झालं 4,600 रुपये. तेव्हा लकाप्पा बेकरी म्हणाला देवा अरे व्यवहाराला 400 रुपये कमी पडतात. त्यावेळी माझा मामा सांगू लागला अरे राजाच्या 75 सावकारात बघायचा हात राखून प्रपंचाला खर्च करा. हळूहळू खर्च फेडून टाका. महिला सावकाराकडे 400 रुपये घेतलं व्याजानं आणि 5,000 रुपयाला या जगाच्या मालकानं लकाप्पा बेकरीला 8 एकर जमीन मिळवून दिली. महिला एवढं सोपं का. आणि त्याच्या गावात माझा मामा जातो त्याच्या गावाला माझा मामा जातो त्याचं कल्याण केल्याशिवाय म्हणून त्याची महिला एवढंच नाही त्या लकाप्पा बेकरीनं इतकं कमवलं. तालमीचा मल्ल झाला. कोल्हापूरचे छत्रपती आले आणि आत्तासाहेब यांचा तालमीचा मल्ल झाला. पण महिला त्या देवाला वाटू लागलं या लकाप्पा बेकरीनं आपलं